पवन कांबळे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता रमेश काकांच्या घरी आलेलो आहे आपण। आता व्यवसाय केलेला आहे। कोणता व्यवसाय? कोंबडींचा, कुक्कुटपालनचा व्यवसाय केलेला आहे। अजून आता आपण आलेलो त्यांच्या घरी। रमेश काका कुठे दाखवला? रमेश काका कुठे ते दाखव। काय फोटो काढता? हे बघा इथं आहे बसलेले। इथं बसलेले आहेत देवाच्या फणसाजवळ। बोलतो हा बोल तू बोल। इथं बसलेले आहे। हा फणसच्या झाडावर बसलेले आहे इथं। झाडावर बसलेला झाडावर फणसाच्या नव नाही, देवाच्या फणसाच्या इथं बसले आहेत। देवाच्या फणसाच्या झाडावर बसलेले आहे। हा आता कुक्कुटपालन कसं आहे तुमचं? असं विचार. कुकुम पाहुणा कसा आहे तुमचा? हा एकदम छान आहे। छान आहे। तर तुम्ही कधी केला कुक्कुटपालन? कधी केलाय तुम्ही कुकुम पाहुणा? झाले 6-7 महिने झाले या 7 गोष्टीला। महिने बघू शकता 7 महिने झालेले आहे। अंडे वगैरे कोंबड्या आमच्या देतात। अंडे कोंबड्या देतात आणि 10 रुपयाला भेटतात 2 अंडे। 2 अंडी नाही, 1 अंडी. आता एक अंडे सगळे लोक लागतील। आता हा रोड आहे रिंगणे बौद्धवाडीतून असा वर हा येतो। तर आपण हाच रोडने आपण आता वरती येणार आहोत रमेश कांबळेंच्या घरी जाण्यासाठी। तर आपण बघू शकताय आणि तुषार आणि अनिल कांबळे कुठेतरी बाहेर चालले आहेत गाडी घेऊन। आणि हा माझा डॉग काल या तो माझा काय पाठ सोडत नाही, तो माझ्याबरोबरच असतो। चले आणि हा रोडने आपण रमेश कांबळेंच्या घरी जाणार आहोत। आता किती मस्ती करतो मी असल्यावर, तर हा मस्ती खूपच करतो। हे आमच्या वाटली घर आहेत, बघू शकताय। आणि प्रीतम कांबळे माझ्याबरोबर आहेत। हाच रोडने आपल्याला यायचं आहे वरती। तुम्ही बघू शकताय रिंगणे बौद्धवाडीत येऊन आणि इथून आपण आलो तर आपल्याला लेफ्ट डाव्या हाताला वळायचं आहे। हा बघा, इथून आलो तर आपल्याला इथं जायचं आहे। तर ह्या वाटेने आपण वरती सरळ जाणार आहोत। आणि काय 5 मिनिटाच्या अंतरावर आहे घर। बाईकने आला तर काय 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे। तुम्ही बघू शकताय इथून असं सरळ सरळ यायचं आहे। हा स्मित खाली येतो आहे आणि स्मित पण मला भेटला आहे आणि आम्ही रमेश कांबळे यांच्या घरी चाललो आहे। विराज कांबळे यांचं घर। रमेश कांबळे आता कुठे आहेत काय माहिती नाही, पण आपण डायरेक्ट त्यांच्या घरी चाललो आहे। आणि हे आहे त्यांचं रमेश कांबळे यांचं घर, बघू शकताय। हे रमेश कांबळेंचं घर आहे। चला तर मग रमेश कांबळेंच्या घरी आलो आहे। त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला आहे। तर तुम्ही बघताय तर इतक्या साऱ्या मोठ्या कोंबड्या आहेत। तर आपण त्यांनाच विचारू, तर तुम्ही हा व्यवसाय तुम्ही कधी केला? आता किती हे आहे? 7 महिने झाले कोंबडी सांभाळून। हा एक कोंबडी मी 2 वेळा पिल्ला काढायला ठेवतो। यूट्यूबवर बघूनच मी सगळ्या कोंबड्यांचं मी हे केलेलं आहे, मी सांभाळलेलं आहे कोंबडी। आणि मग ती 4-5 कोंबड्यांची पिल्लं एकत्र करून एकाच कोंबडीच्या पाठीमागून सांभाळायसाठी दिली होती। त्याच्यामुळे ही एवढी कोंबडी आहेत पिल्लं, लहान मोठी छोटी।
तर तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट कसं केलात, म्हणजे छोट्या पिल्लापासून स्टार्ट केलात की डायरेक्ट? आम्ही 2 कोंबड्या आणल्या होत्या सुरुवातीला आणि 1 कोंबडा आणला होता, दुसऱ्याकडून विकत आणला होता. मग त्याची थोडी अशी वाढवी आम्ही पहिले घरी सांभाळायचो आमच्या. म्हणजे छोटंसं आपलं कोंबड्यांसाठी मी खूप जशी लाकडाची त्याच्यामध्ये जे तुम्ही आम्हाला जागा दाखवू शकता अपुरी का? असल्यामुळं आता तुम्ही असं हे एवढं हे केलंय तर तो आम्हाला थोडं व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवा, कारण की तुम्ही हा काय दाखव ना. तर आपण आतमध्ये जाणार आहोत, कोंबड्या कुठे ठेवतात तर ते आपल्याला सगळे दाखवतो. दाखवणार आहेत. या कोंबड्यांचं पण दाखवतो, अंडी कुठं घालतात ते पण दाखवतो. तर हे खूप बघा कोंबड्या तर खूप साऱ्या कोंबड्या दिसतात इकडे. वरती कोंबड्या आहेत, ही त्यांची जागा आहे खुराट्याची. आणि एवढा छोटासा हे केला आहे खुराटा, तुम्ही बघू शकताय. आतमध्ये पण कोंबड्या आहे. अजून काय काय ठेवलं आहे तुम्ही? हा हे अंडी बिंडी कोंबडी घालतात इकडं कोपऱ्यात अंडे वगैरे असतात कोंबड्यांची. हे बघा अंडी, कोंबड्या आमच्या कुठं पण अंडा घालतात एवढ्या परिसरमध्ये. हे तुम्ही पाहू शकता, गावठी आहेत का बाजार आहेत ती. हे अंडे आहेत गावठी कोंबडीची. आणि एक अंड कसं तुम्ही देता? आणि 10 रुपये देतो. 10 रुपये एक अंड आहे गावठी कोंबडीचं. तर हे आता बघू थोडं शकता. उन्हाळी साईज आहे म्हणून अंड छोटं आहे, अच्छा. नाही तर अंड तुम्हाला मोठं मिळालं असतं. ओके ओके. कारण असं तेवढं कोंबड्यांना खाद्य वगैरे कमी पडतंय थोडंसं. यांना खाद्य काय देता तुम्ही? यांना आपलं भात देतो आणि दुकानातून खाद्य आणतो, भुशियासारखं असतं ते खाद्य वगैरे असतं, गहू घे त्यांना. तांदूळ रेशनचे थोडेफार मिळतं. अच्छा. तर तुम्ही बघू शकताय की खाद्यासाठी ते ही भांडी बिंडी आहेत, लहान पिल्ला असताना जी भांडी आहेत हे बघा, त्यांची लहान तिथं आम्ही कोंबडीसाठी ठेवतो. बच्चे आणतात तेव्हा ते हे. हा त्याच्यामध्ये खाद्य वगैरे त्यांना असतं. अच्छा तर मग इथं खाली असतं मग ते मोकळे असतात. अच्छा. आणि इकडनं असे अंडे वडे वरून घालतात ते अशी त्यांना जसं. तर तुम्ही इथे योग्य बघू वाटेल शकता तसं. इकडे अंडी पण घालतायत कोंबडी, कारण की इथे पण हे आहे खुराडासारखा, तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये पण अंडी घालतात, वरती पण आहे. आणि तुम्हाला स्टार्टिंगला तुम्हाला खर्च काय आला, म्हणजे तुम्ही हा तुम्ही व्यवसाय चालू केला तर तुम्हाला स्टार्टिंगला काय खर्च आला? 500-600 रुपये आला त्याच्यावर. म्हणजे तुम्ही जेमतेम किती कोंबडी घेतली स्टार्टिंग? आम्ही 2च कोंबडी घेतलेली आणि 1 कोंबडा घेतला. तर 2 कोंबड्यांची एवढी अच्छा. झाली. 2 कोंबडीची किलो एवढी? हा एवढी झाली. अच्छा. तरी पण या टायमाला माझी जवळजवळ 35 कोंबडी मेली रोगान वगैरे. त्यांचा आपण व्हिडिओ पण दाखवू शकतो. अच्छा. हे कोंबडी कशा पद्धतीत मेली, काय झालं. म्हणजे काय रोग बी झाला की? हा रोग झाला. मग डॉक्टर वगैरे करून एवढी पिल्लं माझी वाचलेली. जवळजवळ 40-45 कोंबडी आहेत माझ्या आता सध्या. आणि हे सुद्धा कोंबडे गावाला लोकांनी सांगितलेले आहे तर त्यांना मी देणार. काढून बघा कोंबडा, हातात घ्या. हा बा बाहेर पळत आंबे पकडा 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 बाहेर जा. पूर्ण गावठी कोंबडा तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर रमेश कांबळे यांच्या घरी येऊन तुम्ही हा कोंबडा घेऊन जाऊ शकता, कारण की ते खूपच मेहनत करताय. पूर्ण गावठी कोंबडा. तर याची प्राइस काय असेल? तुम्ही स्टार्टिंग काय केलं? प्राईस कसं नग असेल तसा मी देतो. आता ह्या नगाची जवळजवळ 700-750 रुपये किंमत आहे आता सीझनला. नाही तर मी 700-800 रुपये कोंबडा, 1 कोंबडा देतो वर्षाचा कोंबडा. हां लहान मोठा असेल तर मग त्या पद्धतीत समोरच्या माणसाला विकतो मी 500-550 जसं असेल तसं नग. अच्छा. तलंग 300, 350, 400. ओके. हां याची बघा ही तलंग, याला तलंग म्हणतात. याला तलंग म्हणतात. हे बघा हे कितीपर्यंत जाते? ही तरी मी 400 रुपयाला तलंग देईन. गावठी गावठी ओरिजिनल गावठी. ओरिजिनल गावठी बघू शकता. ओरिजिनल गावठी ही 400 रुपयापासून स्टार्ट आहे हां आणि हा 600 रुपयापासून. हा तुम्ही बघू शकताय प्युअर गावठी कोंबडा. आणि ह्या आमच्या कोंबड्या आहेत त्या आता मी 4 दिवस मी सोडित नाही, त्यांना बंद ठेवलेलं आहे. पकडा. ही पण गावठी. ही अंडी देणारी कोंबडी आहे. गावठी कोंबडी कोंबड्या ह्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. ह्या अंड्या देणाऱ्या कोंबड्या आहेत. तर तुम्ही बघू शकता यांची काय प्राईस असेल? यांची प्राईस काय असेल? यांची 550 रुपये. याची प्राईस 550 रुपये प्राईज आहे, कारण की अंडी पण देतात आणि मोठ्या पण आहेत. तुम्ही बघू शकता अंडी देणारी कोंबडी.
त्यातनं अंडे आणली होती, 4 अंडी मारून लावली होती रानामध्ये. हे ते रानामध्ये 3 पिल्लं 2 पिल्लं कोंबडीने काढले होते. एक आता दाखवली कोंबडीने, 2 पिल्लं जगली, त्याच्यातला एकच पिल्लू जगला आणि गायला शेपटी उपटी काय नाही. हे बघा, पाहून घ्या तुम्ही, शेपटी उपटी काय नाही किंवा आम्ही कापलेले नाही काय, तुम्ही बघू शकता. ही एकदम चप्पळ आहे. हे रानामध्ये गेले होते आणि तिने एकदा फक्त अंडी फक्त लहान दिलेली. कोंबडीची अंडी त्यांना 4 मिळाली होती. तर त्या अंड्यापैकी 1 पिल्लू त्यांना हे झालं आणि एक त्यांना रान कोंबडीचं ही मोठी झाली आहे त्यांच्या खुराड्याला. आणि तुम्ही बघू शकता त्यांना शेपटी पण नाही, काहीच नाही. प्युअर रान कोंबडीची अंड्यापासून बनलेली आपली कोंबडी 4 महिने झाले. 4 महिने झाले आहेत, शेपटी काहीच नाही, दाखवा हे. शेपटी काय नाही. आणि ही खूप चपळ असते कोंबडी, आणि सोडली तर खूप चपळ आहे, भेटत नाही सहजासहजी. तर तुम्ही बघू शकता, आणि झाकून ठेवतोय आपण. हां, तर तुम्ही कोंबड्यांना काय काय खाते हे करता, तुम्ही काय खायला देता? आम्ही तांदूळ घालतो आणि तुम्ही दाखवू शकता तुम्ही काय हा, खाते तुम्ही तांदूळ, गावठी भात वगैरे पिशव्यातनं ठेवलेलं आहे आम्ही. हे बघा तुम्ही त्यात घेऊन तुमच्या. हे भात म्हणजे तांदूळ, त्याला बोलतात तांदळाचे गोटे, हा, गोटे असे बोलतात, आणि हे खायला देतात. तर तुम्ही बघू शकताय, हे त्यांचं खाद्य आहे. हे 40 रुपये किलो खाद्य, हे बाजारातून आम्ही घेऊन येतो. आणि हे बाजारातून घेऊन आता 40 रुपये किलो आहे. याला काय बोलतात? बुशीसारखंच आहे ते. म्हशीसारखं काहीतरी बोलतात, पण हे कोंबड्यांना खूपच आवडतं आणि पटापट खातात ते. कोंबडी पौष्टिक होतं. 40 रुपये किलो केजी, तुम्ही बघू शकता. टाक त्यांना आतलं टाक. वरचं, वर. एकदम खोल. टाक, तुला पोचते. तुम्हाला फायदा तर होतच असेल असं मला वाटतंय. तो पण फायदा म्हणून करत नाही, मला आवड आहे त्या कोंबड्यांमधली. हां, त्याच्यामुळं मी ही कोंबडी स्वतः मी बाळगलेली आहे. पहिल्यापासून लहान असतापासून कोंबड्याची मला खूप आवड आहे. हां, तर तुम्ही 6 महिने हा, आता झाले त्याच्यामुळं आता. 6 महिने झाले, 6-7 महिने झाले आहे. तर तुम्हाला फायदा याच्यामध्ये झाला 6 महिन्यामध्ये. मी होतो 10-15 कोंबडी मी याच्यातली विकलेली आहे. तर आता तुम्हाला आता कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर हा देतो ना आम्ही. तर तुमचं पहिलं नाव सांगा पहिला. नाव माझं रमेश पांडुरंग कांबळे, राहणार रिंगणे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. रिंगणे बौद्धवाडीमध्ये. हा, रिंगणे बौद्धवाडीमध्ये राहतो आम्ही. अच्छा, तर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा, या तुम्हाला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही कुशल करू शकता. तर आम्ही याचा नंबर देणार आहे यांचा, कारण की ते बाहेर पण असतात, त्याच्यामुळे ना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या आणि त्यांना व्हिजिट करा. तर आपण कॉन्टॅक्ट नंबर द्या. हा, हे घ्या. तर यांचं रमेश कांबळे यांचा नंबर आहे 9942087723 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला कोंबडी पाहिजे असतील तर ह्या कॉन्टॅक्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला हा नंबर देईन आणि यांना आवर्जून भेट द्या. थँक्यू, धन्यवाद. आज आम्ही इथे आलो. रमेश कांबळे यांनी खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण की मी 4-5 दिवस बोलत होतो की यांचा ब्लॉग करायला टाईम भेटत नव्हता, कारण पावसाचे दिवस होते, त्याच्यामुळे टाईम मिळत नव्हता, ते पण बिझी असल्या कारणामुळे. तर आज आम्हाला सकाळच त्यांच्या घरी यावं लागलं आणि आम्हाला हा ब्लॉग बनवावा लागला, कारण की त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण की ते शेतकरी आहेत आणि शेतात पण काम करतात, आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांना पण टाईम मिळत नव्हता. तर आज त्यांनी मला टाईम दिला, तर त्यांचं खूपच मनापासून धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं की आज आपण एकत्र येऊन आणि ब्लॉग केला? नाही, मला खूप आनंद वाटला. माझ्या वाडीतल्या मुलांनी माझ्या कोंबड्यांबद्दल, बिझनेसबद्दल हे त्यांनी मला माहिती नव्हती, त्यांनी माहिती मला व्यवस्थित दिली. आणि फोटो कोंबड्यांचे व्हिडिओ बनवून सगळं यूट्यूबवर दाखवणार आहेत ते. त्याच्यामुळे मी तर तुम्ही पुढच्या कालावधीमध्ये तुमचा बिझनेस खूपच भरपाटीला जावं ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण की तुम्ही
आता एवढी छोटी याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट केला आहे, तर मोठा तुमचा बिझनेस हो ही सदिच्छा, आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ओके. आणि चहा पाणी वगैरे घ्यायला माझ्या घरी चला तुम्ही. चला, चहा तर मी पितोच. चला तर मग आपण आता चहा प्यायला जाऊया. रमेश कांबळे. याच्या पुढे नंतर आमचा वाडा आहे, हा. वाड्याकडे मोठा बिझनेस करायचा माझा प्लॅनिंग आहे अच्छा. आणि असा विचारच आहे आणि तो मी बिझनेस करणारच आहे. अच्छा. 100% म्हणजे खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. अच्छा, चालेल. आणि आमचे भाऊ जे आलेले आहेत, इकडं. नाव कसं? इकडे. हा, अभिजित जाधव आलेले आहेत काल मुंबईवरून. त्यांना पण खूप आमचं त्यांच्या मेवण्यांचं कोंबड्यांचे मी पाळलेले आहेत, त्यांना तुम्हाला कसं आवडलेलं आहे. वाटलं इथे कोंबडा हे पाळून, म्हणजे कुक्कुट पालन करून छोटासा बिझनेस आहे, तर तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान प्रकारे छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे. आणि असा व्यवसाय प्रत्येकाने करावा. सुरुवात अशी छोट्यापासून केली, हळूहळू त्यांचा व्यवसाय पुढे खूप वाढेल. आणि आम्ही पण आशा करतो की यांचा बिझनेस असाच वाढावा. आणि आम्ही परत एक व्हिडिओ बनवू यांच्यासाठी, एक जेव्हा त्यांचा व्यवसाय मोठा झालेला असेल तेव्हा मोठा व्हिडिओ बनवता येईल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद तुमचं. थँक्यू. आणि रमेश कांबळे यांचं पण आभार मानतो. चला तर मग आज मला चाय आता देणार आहेत, तर आपण चहा वगैरे त्यांच्या घरी घ्या, जाऊया. आमच्या घरी आलात तुम्ही. जाओ चाय